ब्लॉग कुलदैवत. पिढ्यानपिढ्यांच्या श्रद्धा, आशीर्वाद, ऊर्जेचा आणि भावनांचा सेतू. काल रात्री देवघराची लाईट बंद करायला गेले होते. सहज पोथ्यांकडे नजर गेली. त्यामध्ये मल्हारी महात्म्य ही पोथी जणू मला हाक मारत बाहेर डोकावत होती. ती नीट ठेवण्यासाठी हात पुढे केला आणि नकळत नजर गेली मल्हारी मार्तंड, जेजुरीचा खंडोबा, संपूर्ण महाराष्ट्राच्या कुलदेवताच्या त्या फोटोवर नजर गेली. आज रविवार, खंडोबाचा दिवस, आणि त्या क्षणी माझ्या बालपणातील एक व्यक्ती मनात जिवंत झाली. करंजकर काका. आमच्या शेजारी अनेक वर्ष राहिलेले, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असलेले करंजकर काका. रोज कितीतरी लोक त्यांच्या घरी यायचे. कोणी नोकरीच्या समस्येसाठी, कोणी व्यवसायासाठी, कोणी आरोग्यासाठी, कोणी विवाहासाठी, कोणी नातेसंबंधांसाठी. पत्रिका हातात घेऊन आशेने अगदी काका शांतपणे सगळं ऐकायचे, पत्रिका पाहायचे. गंमत म्हणजे त्यांचा शेवटचा सल्ला जवळजवळ प्रत्येकाला सारखाच असायचा. तुमचं कुलदैवत कुठलं? कुणाला जेजुरीच्या खंडोबाकडे पाठवायचे, कुणाला ज्योतिबा, कुणाला तुळजापूरच्या तुळजाभवानीकडे, कुणाला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, कुणाला वणीच्या सप्तशृंगीकडे, कुणाला माहूरच्या रेणुका देवीला. आणि त्या कुलदेवताची सेवा, पारायण, दर्शन किंवा नवस संकल्प करण्यास काका सांगायचे. लहानपणी मी त्यांना हसत विचारायचे, काका सगळ्यांना एकच गोळी देता का? आज त्या प्रश्नाची आठवण झाली की स्वतःच हसू आलं. कारण त्यावेळी त्यांच्या उत्तरामागचं गूढ समजणे इतकी माझी समज नव्हती. आजही मी स्वतःला त्या विषयाची विद्यार्थिनी समजते. कुलदैवताचं संपूर्ण तत्त्वज्ञान समजणे इतकी माझी बौद्धिकता अजूनही नसावी. पण जसजशी वर्ष गेली तसं कुलदैवत या शब्दाचा अर्थ मनात वेगळ्याच प्रकारे उमलू लागला. दररोज पप्पांना खंडोबा, देवीचा टाक, वीर आणि घरच्या देवांची पूजा करताना पाहत असते. तेव्हा मनात एक विचार वारंवार येतो. आपले वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आणि त्यांच्याही आधीच्या कितीतरी पिढ्या. घरात जेव्हा जेव्हा आनंदाचे क्षण आले, मुलाचा जन्म, मुलीचं लग्न, नोकरी, व्यवसाय, यश, सण, उत्सव, पहिलं पीक, नवं घर, प्रत्येक आनंद त्यांनी याच कुलदैवताच्या चरणी अर्पण केला असेल. त्यांच्या कृतज्ञतेचे अश्रू, त्यांच्या आनंदाचं हास्य, त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या शुभेच्छा, त्यांच्या विजयाच्या कथा, सगळं काही याच्या चरणी ठेवलेलं असेल. आणि जेव्हा संकट आली असतील, आजारपण, अपयश, अपूर्ण इच्छा, दुःख, भीती, तेव्हाही याच कुलदैवतासमोर हात जोडले गेले असतील. श्रद्धेनुसार अनेक जण सांगतात की पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा, त्यांच्या आठवणी, त्यांच्यासाठीच्या प्रार्थनाही कुलदैवताच्या सेवेशी जोडलेल्या जातात. त्या श्रद्धा प्रत्येक घरात वेगळ्या असतात, पण त्यामागची भावना मात्र एकच असते, आश्रय, आधार. कदाचित म्हणूनच कुलदैवत म्हणजे फक्त देव नसतो, तो आपल्या घराण्याचा भावनिक इतिहास असतो. तो पिढ्यानपिढ्या वाहत आलेल्या श्रद्धेचा साक्षीदार असतो. तो आशीर्वादांचा वारसा असतो. तो प्रार्थनांचं स्पंदन असतो. आणि कदाचित तो आपल्या संपूर्ण वंशाला एका अदृश्य प्रेमाच्या धाग्याने जोडून ठेवणारा श्रद्धेचा सेतू असतो. मला असं वाटतं, आपण ज्या कुलदैवतासमोर हात जोडतो, त्या देवळात जातो, आपली प्रार्थना, त्यात आपली फक्त प्रार्थना नसते, तिथे आपल्या अनेक पिढ्यांच्या भावना जपलेल्या असतात. ज्योतिषशास्त्रात काही वेळा पितृदोषासारख्या संकल्पनाही सांगितल्या जातात. त्यावर कुलदैवताची सेवा, पारायणं, काही शांत्या, पूजा, विशिष्ट धार्मिक विधी करण्याचा सल्ला दिला जातो. या श्रद्धा प्रत्येक घरात, प्रत्येक परंपरेत वेगवेगळ्या असू शकतात.
पण त्यामागची भावना मात्र एकच असते. आश्रय, विश्वास आणि समर्पण. पिढ्यानपिढ्या साचलेल्या सकारात्मक भावनांची एक अदृश्य ऊर्जा असते कुलदैवत. जेव्हा आपण कुलदैवताच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा कदाचित आपण फक्त देवाला नमस्कार करत नसतो, आपण आपल्या संपूर्ण वंश परंपरेच्या श्रद्धेला नमस्कार करत असतो, त्या संस्कारांना नमस्कार करत असतो, आपल्या पूर्वजांच्या विश्वासाला नमस्कार करत असतो, त्यांच्या कष्टांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या आशीर्वादांना आणि त्यांच्या प्रेमाला मनापासून वंदन करत असतो. म्हणूनच कदाचित कुलदैवताची ऊर्जा इतकी वेगळी वाटते, कारण ती फक्त आपल्या एका आयुष्याची नसते, ती अनेक पिढ्यांच्या विश्वासाने, प्रार्थनेने, कृतज्ञतेने, आशीर्वादाने आणि प्रेमाने समृद्ध झालेली असते. म्हणूनच आजही कुलदैवताच्या मंदिरात प्रवेश करताच मन नकळत शांत होतं, हात आपोआप जोडले जातात आणि डोळे मिटले की असं वाटतं आपण एकटे नाही. आपल्या मागे अनेक पिढ्यांचं प्रेम, अनेक पिढ्यांची श्रद्धा, अनेक पिढ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे आहेत. कधी कधी मला असंही वाटतं, कुलदैवत म्हणजे नकळतपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पिढ्यापिढ्यांकडून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या संस्कारांचा, आशीर्वादांचा, वारशाचा आणि कृतज्ञतेचा सजीव दुवा असावा. आपल्याला आपल्या पूर्वजांकडून फक्त भौतिक संपत्तीच मिळत नाही, आपल्याला मिळतात संस्कार, मिळतात मूल्य, मिळतो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मिळते कष्ट करण्याची वृत्ती, मिळतो श्रद्धेचा वारसा, मिळतो प्रेमाचा वारसा आणि अनेकदा आपल्याला कळतही नाही की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वाहणाऱ्या कितीतरी सुंदर गोष्टी या आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या देणग्या आहेत. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, जीवन अधिक वेगवान होतं आणि नकळत आपण आपल्या मुळांपासून दूर जाऊ लागतो. कदाचित म्हणूनच कुलदैवतांची संकल्पना जन्माला आली असावी, जेणेकरून आपण देवासमोर नतमस्तक होताना आपल्या पूर्वजांप्रतीही कृतज्ञ व्हावं. आपण ज्या भूमीवर उभे आहोत, ज्या घरात वाढलो, ज्या संस्कारांमध्ये घडलो, ज्या वारशामुळे आज आपण आहोत, त्या प्रत्येक पिढीला मनोमन धन्यवाद द्यावेत. माझ्या मनात असं वाटतं, कुलदैवत म्हणजे फक्त देव नसतो, तो आपल्या संपूर्ण घराण्याचा सामूहिक आशीर्वाद, शुभेच्छांचा, संस्कारांचा, प्रेमाचा प्रतिनिधी असतो. कुलदेवताच्या चरणी आपल्या कितीतरी पिढ्यांची श्रद्धा, त्यांच्या प्रार्थना, त्यांचे अश्रू, त्यांचे विजय, त्यांची स्वप्न, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद सामावलेले असतात. जेजुरीच्या पायऱ्या चढताना मी फक्त देवाकडे जात नसते, मी माझ्या अनेक पिढ्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत चालत असते. ज्या पायऱ्या त्यांनीही चढल्या, ज्या देवासमोर त्यांनीही हात जोडले, ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या आनंद दुःखाचं गाठोडं ठेवलं, त्या पिढ्यांची श्रद्धा आजही त्या वातावरणात, त्या मंदिरात, त्या घंटानादात, त्या भंडाऱ्यात आणि त्या येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषात जिवंत असल्यासारखी जाणवते. कदाचित म्हणूनच कुलदैवताची ऊर्जा इतकी वेगळी असते, कारण ती फक्त आपल्या एकट्या आयुष्याची नसते, ती अनेक पिढ्यांच्या विश्वासाने, प्रार्थनेने समृद्ध झालेली असते. आज जेव्हा मी मल्हारी मार्तंडाच्या फोटोसमोर उभी राहते, तेव्हा मी फक्त माझ्यासाठी प्रार्थना करत नाही, नकळत माझ्या आधीच्या पिढ्यांनाही नमस्कार करते. माझ्या येणाऱ्या पिढ्यानंतर, माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठीही आशीर्वाद मागते, कारण हीच कुलदैवताची खरी ओळख आहे. देव आपल्याला फक्त परमेश्वराशी जोडत नाही, तो आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो, आपल्या घराण्याशी जोडतो, आपल्या संस्कारांशी जोडतो, सर्वात महत्त्वाचं आपल्या पिढ्यानपिढ्या वाहत आलेल्या श्रद्धेशी जोडतो. आज या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट मनापासून जाणवते, कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी कुलदैवत ही संकल्पना जपली असावी. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, जीवनशैली बदलते,
आणि आपण आपल्या मुलांची आठवण कधी हरवू नये. आपल्याला लाभलेले संस्कार, वारसा, श्रद्धा, प्रेम, आशीर्वाद यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या प्रत्येक पिढीला एक पवित्र स्थान असावं, जिथे सर्व एकत्र येतील, आणि ते स्थान म्हणजे कुलदैवत. आज जेव्हा मी कुलदैवतासमोर हात जोडते, तेव्हा मी फक्त माझ्यासाठी काही मागत नाही. मी मनापासून धन्यवाद देते माझ्या आईवडिलांना, माझ्या आजी आजोबांना, माझ्या पणजोबांना, माझ्या खापर पणजोबांना, माझ्या त्या सर्व ज्ञात अज्ञात पूर्वजांना, ज्यांच्या कष्टामुळे, त्यागामुळे, संस्कारामुळे, आशीर्वादांमुळे आज मी इथे उभी आहे. माझ्यासाठी कुलदैवत म्हणजे फक्त देव नाही, तो माझ्या संपूर्ण वंश परंपरेच्या प्रेमाचा, श्रद्धेचा जिवंत वारसा आहे. आणि म्हणूनच आज मनापासून एकच प्रार्थना, हे मल्हारी मार्तंडा, खंडेराया, खंडोबा, जसा तू आमच्या पूर्वजांच्या पाठीशी उभा होतास, तसाच आमच्याही पाठीशी उभा राहा. आमच्या पुढच्या पिढ्यांनाही तुझी कृपा, तुझा आशीर्वाद, योग्य संस्कार, योग्य मार्ग लाभू दे. आमच्या घरात प्रेम नांदो, आरोग्य नांदो, सद्बुद्धी नांदो, समृद्धी नांदो, आणि सर्वात महत्त्वाचं, पिढ्यानपिढ्या वाहत आलेली श्रद्धा, कृतज्ञता आणि संस्कार यांची ही दिव्य परंपरा अखंड सुरू राहो. येळकोट येळकोट जय मल्हार. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवताला, तुमच्या पिढ्यांना नमस्कार म्हणून कमेंटमध्ये जय मल्हार किंवा तुमच्या कुलदैवताचा जयघोष नक्की लिहा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया पुढच्या ब्लॉगसाठी प्रेरणा म्हणून ऊर्जा देत असते. मनापासनं आज संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या या खंडोबाला, या खंडेरायाला, या मल्हारी मार्तंडाला साष्टांग दंडवत घालूया, मानाचा मुजरा घालूया, प्रेमाची मिठी देऊया, आणि तुझे आशीर्वाद सदैव सोबत पाठीशी असू दे, अशी मनापासनं विनंती, प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.